संगच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते। अथ योगानुशासनम। चला आपण योग साधनेला आरंभ करूयात। ध्यानात्मक स्थितीत बसून आता आपण चालन क्रियेला सुरुवात करूयात। मान पुढे आणि मागे वाकवणे। श्वास सोडत हनुवटी छातीकडे आणूयात। श्वास घेत डोके हळूहळू मागे नेऊयात। अशी 10 आवर्तने आपण करूयात। हा सराव केल्याने मानेतील ताण कमी होऊन हालचाली अधिक सहज होतात। मान उजवीकडे आणि डावीकडे वाकवणे। उजव्या खांद्याकडे डोके झुकवत आणि डाव्या खांद्याकडे झुकवत असा 10 वेळा हा सराव करा। यामुळे मान आणि खांद्यांचा कडकपणा कमी होऊन लवचिकता वाढते। मान उजवीकडे आणि डावीकडे फिरवणे। या सरावामुळे मानेची हालचाल सुधारते आणि सर्वायकल भागातील ताण कमी होतो। थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मान गोलाकार पद्धतीने फिरवूयात। 5 वेळा उजवीकडून आणि 5 वेळा डावीकडून। या सरावामुळे रक्ताभिसरण सुधारून मानेमध्ये हलकेपणा जाणवतो। विश्रांती। स्कंध संचालन। श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर उचलूयात आणि श्वास सोडत खाली आणूयात। 10 वेळा हा सराव केल्याने खांद्याची हालचाल सुलभ होऊन शरीराच्या वरच्या भागात चैतन्य निर्माण होते। तसेच मानेत, पाठीत आणि हातांच्या भुजांमध्ये हलकेपणा जाणवतो। स्कंध चक्र। हातांची बोटे खांद्यांवरती आणूयात आणि कोपरे पुढील दिशेने गोलाकार फिरवत स्कंध चक्राची 10 ते 12 आवर्तने करूयात। आता मागील दिशेने आपण हात फिरवूयात। खांद्यांच्या स्नायूंना बळकटी मिळते व सांधे कार्यक्षम राहतात। कटी चक्र। दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत पसरवूयात आणि आता डाव्या बाजूला वळूयात। पुन्हा मध्यभागी येऊन उजव्या बाजूला वळूयात आणि असे आपण 10 वेळा करूयात। या सरावामुळे
पाठीचा कणा सक्रिय राहतो आणि कमरेच्या स्नायूंना मजबूती मिळते. विश्रांती. गुडघ्याच्या हालचाली. दोन्ही हात समोर, गुडघे वाकवत खाली आणि पुन्हा वर या. ही क्रिया 10 वेळा करावी. या क्रियेमुळे गुडघे व नितंबांचे सांधे अधिक लवचिक बनतात. मांड्यांना एक प्रकारची मजबूती येते. विश्रांती. आता आपण योगासनांना आरंभ करूया. ताडासन. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवावे. बोटे एकमेकात गुंफावी आणि हात वर उचलावे. आता टाचा वर उचलून पायांच्या चवड्यांवरती संतुलन साधावे. तसेच संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणावे. शरीराची ठेवण सुधारण्यासाठी तसंच संतुलन क्षमता विकसित करण्यासाठी या आसनाचा लाभ होतो. वृक्षासन. उजवा पाय डाव्या मांडीवरती ठेवावा. संपूर्ण शरीराचा तोल सांभाळत सांभाळत दोन्ही हात नमस्कार मुद्रेत जोडावे. समोर एका बिंदूकडे दृष्टी केंद्रित करावी आणि काही काळ या स्थितीत स्थिर राहून हळूहळू विश्रांती घ्यावी. तसंच दुसऱ्या बाजूनेही हा सराव करावा. वृक्षासनामुळे तोलक्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढते. विश्रांती घेऊया. पदहस्तासन. दोन्ही हात श्वास घेत घेत वरती घ्यावेत आणि श्वास सोडत सोडत खाली झुकावे. तसेच आपले दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून हात आपल्या क्षमतेनुसार पायांकडे न्यावेत. संपूर्ण शरीराच्या मागील भागाला उत्तम ताण या आसनामध्ये मिळतो. श्वास घेत घेत हळूहळू वर यावे आणि विश्रांती. अर्धचक्रासन. दोन्ही हात कमरेवरती ठेवावेत. हळूहळू मागे झुकावे. छाती विस्तारित करावी आणि यथाशक्ती आकाशाच्या दिशेने पाहत पाहत श्वास सामान्य ठेवावा. विश्रांती. त्रिकोणासन. पायांमध्ये अंतर ठेवावे. दोन्ही हात बाजूला पसरावेत. उजव्या बाजूला हळूहळू झुकावे व डाव्या हातावरती लक्ष केंद्रित करावे. दोन्ही पायांचे गुडघे सरळ ठेवून श्वसन अगदी सामान्य करावे. विश्रांती घ्यावी व हात सराव दुसऱ्या बाजूने देखील करावा. त्रिकोणासनामुळे हात, पाय, मान, पाठ व कमरेचे आरोग्य सुधारते. तसेच त्रिकोणासन संपूर्ण शरीराला लवचिक व पृष्ठ बनवते. विश्रांती. भद्रासन. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडून पाय अलीकडे घ्यावेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवून पाठीचा कणा ताठ ठेवावा. श्वासावरती लक्ष केंद्रित करावे व या स्थितीत काही सेकंद थांबावे. या आसनामुळे कुल्हे व जांघांच्या आतील भागातील ताण कमी होतो. पाठीचे आरोग्य सुधारते.
ध्यान साधनेसाठी हे आसन उत्तम मानले जाते. वज्रासन. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून बसावे. दोन्ही हात मांड्यांवरती ठेवावे. पाठ ताठ पण सहज अशा स्थितीत बसावे. वज्रासनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसंच मनाला स्थिर करण्यासाठी देखील वज्रासन उपयुक्त ठरते. गुडघ्याचे व पाठीचे आरोग्य देखील वज्रासनामुळे सुधारते. अर्ध उष्ट्रासन. गुडघ्यांवर उभे राहावे. कंबर व छाती पुढच्या दिशेने ताणत यथाशक्ती मागे झुकावे. अर्ध उष्ट्रासनामुळे छाती विस्तारित होते व त्यामुळे फुफ्फुस क्षमता सुधारते. पाठीचा कणा देखील अधिक लवचिक होतो व पाठीला आरोग्य प्राप्त होते. उष्ट्रासन. गुडघ्यांवरती उभे राहावे. दोन्ही हात हळूहळू मागे नेताना प्रथम उजवा हात मागे न्यावा. त्यानंतर मान मागे सोडून डावा हात मागे न्यावा. कंबर जास्तीत जास्त पुढे ढकलावी व मान मागे सैल सोडून द्यावी. छातीला वरच्या दिशेने ताणावे आणि डोळे अलगद मिटून श्वसनावरती लक्ष केंद्रित करावे. या आसनात पाठीला लवचिकता मिळते. तोलक क्षमता सुधारते. फुफ्फुसांची कार्यक्षमता देखील सुधारते आणि थायरॉइड ग्रंथींना देखील चांगला ताण मिळतो. शशांकासन. श्वास घेत घेत दोन्ही हात वरती ताणावे व श्वास सोडत सोडत जमिनी सरसकट पुढे झुकावे. डोळे मिटून श्वासावरती लक्ष केंद्रित करावे आणि हातांना समोरच्या दिशेला ताणत राहावे. या आसनामुळे संपूर्ण शरीराचा थकवा निघून जातो. तसंच हृदयाला आरोग्य मिळण्यासाठी देखील हे आसन उपयुक्त ठरते. विश्रांती. उत्तान मंडूकासन. दोन्ही हात वरच्या दिशेला ताणा व दोन्ही हात कोपऱ्यांमधून वाकवून हाताने खांद्यांना स्पर्श करा. छाती पुढच्या दिशेने ताणा. दोन्ही हातांचे कोपरे आकाशाच्या दिशेने ताणत राहा. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि श्वास सामान्य. उत्तान मंडूकासनामुळे पचनक्रिया व श्वसनक्रिया सुधारते. तसंच पाठीलाही सुदृढ आरोग्य मिळते. विश्रांती. वक्रासन. दोन्ही पाय समोर पसरावे. एक पाय गुडघ्यातून दुमडून विरुद्ध पायाच्या गुडघ्याजवळ आणावा. आता उजवा हात गोलाकार पद्धतीने फिरवून डाव्या पायाच्या समोरून आणावा व डाव्या पायाच्या तळव्यापाशी ठेवावा. छातीला, खांद्यांना, मानेला, पाठीला व पोटाला जास्तीत जास्त पीळ देऊन या आसनात स्थिर बसावे. नजर दोन्ही खांद्यांच्या रेषेत सरळ ठेवावी व अलगद डोळे मिटून श्वासावरती लक्ष केंद्रित करावे. विश्रांती.
आता वक्रासन दुसऱ्या बाजूने करावे. वक्रासनामुळे पोटाला चांगला पेय मिळतो व त्यामुळे यकृत, प्लीहा, स्वादुपिंड व आतड्यांनाही चांगला व्यायाम घडतो आणि त्यामुळे पचनक्रिया व श्वसनक्रिया सुधारते. तसंच पाठीच्या कणाला या आसनामध्ये चांगली फिरत मिळाल्यामुळे पाठीचा कणा लवचिक व मजबूत बनतो आणि त्यामुळे बैठक स्थिती सुधारते. विश्रांती. मकर आसन. पोटावर पहुडावे. दोन्ही हातांची घडी करून त्यावरती डोके ठेवावे. डोळे अलगद बंद करून श्वासाचे निरीक्षण करावे. भुजंगासन. तळहात छातीजवळ ठेवावे. श्वास घेत डोके आणि छाती वर उचलावी. नाभी जमिनीवरच ठेवावी. काही सेकंद या स्थितीत थांबून श्वासावरती लक्ष केंद्रित करावे. भुजंगासनामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन शरीरात ऊर्जा जागृत होते. विश्रांती. शलभासन. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवावे व श्वास सोडून दोन्ही पाय एकत्र वरती उचलावे. या आसनामुळे संपूर्ण पार्श्व भागाला सुदृढता प्राप्त होते. तसंच ओटीपोटातील अवयवांना चालना मिळते. या आसनात हृदय व मेंदूच्या दिशेने जास्त रक्त प्रवाहित झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सेतुबंधासन. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कंबर यथाशक्ती वर उचलून धरावी. या प्रसंगी श्वास सामान्य ठेवत आसनात स्थिर राहावे. या आसनामुळे शरीरात शक्ती आणि लवचिकतेचा सुंदर समतोल निर्माण होतो. विश्रांती. उत्तान पदासन. दोन्ही पाय 90 अंशावर उचलावे आणि हळूहळू 45 अंशावरती आणावे. पाय गुडघ्यांमधून सरळ ठेवून श्वास सामान्य करावा. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबावे. या आसनामुळे पोटावरती योग्य ताण येतो आणि त्यामुळे पोटाचा वाढलेला मेदही कमी होतो. जठराग्नी प्रदीप्त होतो आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. मासिक पाळीचे त्रासही कमी होतात व पोटाला एक सुडोलपणा प्राप्त होतो. अर्ध हलासन. दोन्ही पाय 90 अंशावरती आणावेत. गुडघ्यांमधून पाय सरळ ठेवून पायांचे चवडे जास्तीत जास्त आकाशाच्या दिशेने ताणावेत. श्वसन सामान्य करावे व या आसनामध्ये काही काळ स्थिर थांबावे. विश्रांती. पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवावे. जास्तीत जास्त जवळ घ्यावे. हातांनी पायांना जास्तीत जास्त पोटाच्या दिशेने दाबावे. नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घेऊन श्वसन सामान्य ठेवावे. या आसनाच्या सरावामुळे पचन संस्थेला चालना मिळून पोट हलके वाटते.
विश्रांती. शवासन. पाठीवर आरामात पहुडावे. दोन्ही पायात थोडेसे अंतर ठेवावे. दोन्ही हात शरीरापासून थोडे दूर ठेवावे आणि तळहात आकाशाच्या दिशेने खुले करावे. डोळे अलगद बंद करावे. संपूर्ण शरीर विश्रांतीत सोडावे. पाय शिथिल करावे. गुडघे शिथिल करावे. पोट, छाती, खांदे, पाठीचा संपूर्ण कणा, हात, मान शिथिल सोडून द्यावे. चेहऱ्यावर कोणताही अवास्तव भाव न आणता केवळ शरीर अवयवांच्या शिथिलीकरणाचा अनुभव घ्यावा. श्वास संथ करत करत ईश्वर शक्तीशी एकरूप होऊन जावे व चैतन्य सागरात डुंबून जावे. शवासनामुळे शरीर आणि मनाला सखोल विश्रांती मिळते. शवासन हे 5 ते 7 मिनिटांचे असावे. तसेच शेवटी 4 ते 5 वेळा दीर्घ श्वसन करून उजवा पाय गुडघ्यातून वाकवावा. डाव्या कुशीवर वळावे आणि उठून बसावे. चला आता आपण प्राणायामाला सुरुवात करूया. कपालभाती. श्वास सोडून पोट आतमध्ये खेचा. श्वास सोडणे आणि अगदी त्याच वेळेस पोटाला आतमध्ये खेचणे या दोन्ही क्रिया एकत्रच व्हाव्यात. दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास बाहेर सोडावा. पोटाच्या स्नायूंना शक्य तितक्या आतमध्ये खेचावे. हळूहळू गती वाढवावी. तस्मिन् सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद प्राणायामः. शरीरांतर्गत प्राणांचे नियमन म्हणजे प्राणायाम. प्राणायामामुळे शरीराचे व मनाचे क्लेश दूर होतात आणि तनाची, मनाची व चित्ताची शुद्धी होते. कपालभातीमध्ये पोट खपाटीला लागल्यामुळे पोटाला आत राहण्याची सवय लागते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, संपूर्ण शरीराची शुद्धी होते आणि त्यामुळे कपालभातीला शुद्धिक्रिया देखील म्हणतात. अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी बंद करावी. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा. आता डावी नाकपुडी बंद करावी व उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडून द्यावा. आता उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडून द्यावा. हा अभ्यास 5 ते 7 मिनिटे करावा. अनुलोम विलोममुळे शरीरातील ऊर्जा संतुलित होऊन मन प्रसन्न राहते. संपूर्ण शरीराला नवचैतन्य प्राप्त होते. मेंदू तल्लख होतो. मन एकाग्र होते. शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम हा शरीराला थंड करणारा प्राणायाम आहे. इंग्रजी अक्षर ओ याप्रमाणे ओठांचा आकार करावा. होडीप्रमाणे जीभ बाहेर आणावी. आता जिभेमार्फत आणि त्यानंतर घशामार्फत हळूहळू दीर्घ श्वास आतमध्ये घ्यावा.
श्वास घेतल्यानंतर जीभ आतमध्ये घ्यावी, ओठ बंद करावे, श्वास काही काळ आतमध्येच रोखून ठेवावा व हळूहळू श्वास नाकपुड्यांवाटे बाहेर सोडून द्यावा. शीतली प्राणायामामुळे शरीराला शीतलता मिळते, मन शांत होते आणि उष्णतेचा त्रासही कमी होतो. 5 ते 7 मिनिट हा अभ्यास करावा. शीतली म्हणजे शीतलता, शांतता आणि प्रसन्नतेचा अनुभव. विश्रांती. भ्रामरी प्राणायाम. तर्जनी आणि मध्यमा या दोन्ही बोटांनी डोळे बंद करावे. दोन्ही हातांच्या अंगठ्याने कान घट्ट बंद करावे. अनामिका आणि करंगळी या दोन्ही बोटांनी नाकपुड्यांवरती हलका दाब द्यावा. आधी दीर्घ श्वास घ्यावा आणि दीर्घ श्वास सोडताना अनामिकेने नाकपुड्यांना हलकेसे दाबून हळूहळू श्वास सोडत सोडत मकाराचा उच्चार करावा. श्वास सोडताना भ्रमरासारखा गुंजन नाद करावा. भ्रामरी प्राणायामामुळे मनातील अस्वस्थता दूर होऊन अंतर्मन शांत होते. मनाची एकाग्रता वाढते, मेंदूच्या पेशी सक्रिय होतात आणि त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. विश्रांती. ध्यान. सरळ बसावे, डोळे बंद करावे. श्वासाचे निरीक्षण करावे. मनात येणाऱ्या विचारांकडे फक्त साक्षी भावाने पाहावे. श्वासमार्गे अंतर्मुख व्हावे. ततक्षीयते प्रकाशावरणम. ध्यानामुळे एकाग्रता, जागरूकता आणि अंतर्मनाशी जोड अधिक दृढ होतो. ध्यानामुळे चित्ताचे उदात्तीकरण होते आणि त्यामुळे चित्त एकतत्वात विलीन होते व स्वरूप साक्षात्कार प्राप्त होतो. शरीर आसनात अभेद आणि स्थिर होते आणि देह चैतन्य सागरात न्हावून जातो.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती.